अध्यक्ष महोदय, सन 2025-26 अर्थसंकल्पातील ज्या अनुदानांच्या सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल वन विभाग आणि कृषी पशुसंवर्धन, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, मराठी भाषा विभाग या विषयावर चर्चासाठी आज आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपले आभार। खरं तर सामान्य प्रशासन विभाग अध्यक्ष महोदय मुख्यत्वे 3 गोष्टीवर सामान्य प्रशासन विभागाची भिस्त आहे। सामान्य प्रशासन विभागामध्ये आपण पाहतो की सातत्यानं गेल्या 5-4 वर्षाचा 3 वर्षाचा अनुभव किंवा मागील वर्षाचा अनुभव आपण बघितला। 2-2.5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय सामान्य प्रशासन विभागातील चांगल्या पदावर किंवा की पोस्टवर प्रशासनातील कामाच्या पदावर आपण जे अधिकारी नेमतो त्या अनेक अधिकाऱ्यांच्यावर चौकशी सुरू असताना त्यांना प्रशासनातील मोठ्या जबाबदारीवर आपण नेमलेले अध्यक्ष महोदय। हे खरं म्हणजे आजच्या मागण्याच्या वेळेस आपल्याला यामध्ये 2 तट प्रशासनामध्ये पडलेले दिसतात। मुख्यत्वे आपण पाहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय की प्रशासनामध्ये काम करणारे IAS अधिकारी ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी खरं तर ज्युनियर अधिकाऱ्यांना IRS अधिकारी जे आपल्याकडे डेप्युटेशन वर आले त्यांच्यावर किंवा प्रमोटी असलेल्यावर ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अशांना प्रशासनातील महत्त्वाच्या जागेवर नेमलं जातं आणि IAS अधिकाऱ्यांना डावलला जाण्याचा प्रकार अलीकडे फार मोठ्या प्रमाणात झालेला होता अध्यक्ष महोदय। आता माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये पदभार घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा व्हावी, प्रशासन गतीनं व्हावं आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता यावी या उद्देशानं पुढील काम होण्याची अपेक्षा आहे। या मागण्यावर बोलताना मी आपल्याकडे ह्या आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय। खरं तर रिक्त जागांच्या संदर्भात फार मोठे चर्चा नेहमी या सभागृहात होत असतात आणि आहेतच। प्रशासन आणि जनतेला आपण जर जनतेच्या हितासाठी जनतेच्या संरक्षणासाठी कामं गतीनं होण्यासाठी संपूर्ण रिक्त पदं भरणं अत्यंत आवश्यक अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची